हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आता बघतोच आहे, हेडिंग बघतोच आहे. तर 13 वर्षानंतर ब्रेकआउट. तर हा कोणता स्टॉक असेल, आपण त्याची डिटेल ॲनालिसिस बघणारच आहोत. त्याआधी तुम्ही स्टॉकचा अभ्यास करा. स्टॉकचा स्टडी केल्यानंतर तुम्ही त्यात मगच एंट्री घ्या, नाहीतर तुमच्या ॲनालिस्टला विचारा. अशा प्रकारे तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर हा 13 वर्षानंतर जो ब्रेकआउट आलेला स्टॉक आहे तो डबलसुद्धा होऊ शकतो. तर चला मग आपण बघूया कोणता स्टॉक आहे. तर बघा, स्टॉकवर मंथली ब्रेकआउट आपण बघणार आहोत. मंथली 13 वर्षानंतर ब्रेकआउट बघणार आहोत. तर बघा, हे बघा, आपण हा लाईव्ह चार्ट बघतोय. तर इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम. बघा, व्हॅल्यूमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि इथून हा स्टॉक वरती गेलेला आहे. तसेच बघा, इथं हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, नंतर इथं विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे. तर हे बघा, 2000, हे बघा इथं 2011ला हा स्टॉक लिस्ट झाली कंपनी. त्यानंतर आता एक ह्यूज असा ब्रेकआउट आलेला आहे. आता जरी स्टॉक हा 340 असला तरी त्याचं टार्गेट आहे, फायनल टार्गेट 500. अशा प्रकारे या स्टॉकचे नाव आहे मॉईल. मॉईल या स्टॉकवर ब्रेकआउट आलेला आहे. तर आपण आता वन डेचा चार्ट बघूया. तर बघा, व्हॉल्यूम बघा, इथं बघा, हे झालं हायर हाय, हायर हाय, हायर हाय पॅटर्न आणि नंतर ब्रेकआउट विथ व्हॅल्यूम. तसेच आपण वीकली चार्टसुद्धा बघू शकता. हे बघा, इथं बघा, आणि नंतर ब्रेकआउट. हे बघा, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, त्यानंतर ब्रेकआउट विथ व्हॅल्यूम. अशा प्रकारे 13 वर्षानंतर ब्रेकआउट आलेला आहे. स्टॉकचे नाव आहे मॉईल. तर जर तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉक मार्केटविषयीचे व्हिडिओ बघायचे असेल आणि फ्रीमध्ये स्टॉक मार्केट जर शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.